नमस्कार. BS4च्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती सर्वांचेच मनापासून स्वागत. या अगोदरच्या आपल्या 8 मुलाखती झालेल्या आहेत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर पहिल्या मुलाखतीला एकदम खूप छान चांगला प्रतिसाद मिळालेला होता. तसाच आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा आणि आजचा जो विषय आहे जातनिहाय जनगणना, याविषयी आपण चिंतन आणि मंथन करणार आहोत. पूर्व इतिहास जाणून घेणार आहोत. नेमकं जनगणना म्हणजे काय, जनगणना कशासाठी केली जाते, जातनिहाय जनगणनेचा फायदा काय, जातनिहाय जनगणनेमध्ये काय केलं पाहिजे, कशी जात सांगितली पाहिजे, पोटजात सांगितली पाहिजे का, ह्या सगळ्याच गोष्टीविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. कारण हे बरेच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये आहेत. जेव्हापासून घोषणा झाली केंद्र सरकारने केली की जातनिहाय जनगणना आम्ही करणार, तेव्हापासून असंख्य प्रश्नांचा गराटा आपल्या डोक्यामध्ये आहे. तर त्याविषयीच आपण चर्चा करणार आहोत. तर माझ्यासमोर प्राध्यापक शिवाजी जोशी सर आहेत. ह्या सर्वच गोष्टींचा आपल्या मन समाधान करणार आहेत. तर सरांना सगळ्यात पहिल्यांदा मला हाच प्रश्न विचारायचा आहे, नेमकं जनगणना म्हणजे काय, नेमकं जनगणनेची आणि जातनिहाय जनगणनेची पार्श्वभूमी काय आहे? नमस्कार. आत्ताच म्हणजे साधारणपणे मागच्या 30 मेला केंद्रीय मंत्रिमंडळानं जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. जे कॅबिनेट निर्णय झाला आणि मग त्याची चर्चा सगळीकडे सुरू झाली की मग जनगणना कशी असेल, जातनिहाय जनगणना कशी असेल, मग मूळ जात सांगायची का, पोटजात सांगायची का, धर्म सांगायचा का, काय नेमकं सांगायचं, म्हणजे आपल्या जातीची 100% जनगणना कशी होईल, या पद्धतीनं सगळं ग्रुपवर चर्चा सुरू आहे. त्याच्यामुळं हा एक ज्वलंत विषय आहे आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगवेगळ्या त्याविषयी संकल्पना असतात. तर त्या क्लिअर व्हाव्या, म्हणजे त्याच्यामध्ये परत चर्चा व्हावी, याच्यासाठी आपण ही मुलाखत ठेवलेली आहे. तर आता जनगणना म्हणजे जे आहे ती साधारणपणे आपल्या भारत देशामध्ये जी जनगणना सुरू झाली ती साधारणपणे 1871ला इंग्रजांनी सुरू केली. आता ही जनगणना कशासाठी सुरू केली त्यांनी, तर बाबा या ठिकाणी या देशातली लोकसंख्या नेमकी किती आहे ही जर समजली तर त्याच्यासाठीच्या उपाययोजना करता येतात. त्याच्यासाठी काही योजना असतील त्या योजना आखता येतात, काही आर्थिक योजना आखता येतात, काही सामाजिक योजना आखता येतात. त्यासाठी ह्या सगळ्या लोकांची लोकसंख्या समजली पाहिजे. आता दुष्काळ पडला आहे, धान्य लागणार आहे, किती धान्य लागणार आहे, बरोबर. जोपर्यंत लोकांची संख्याच पूर्ण देशातली समजणार नाही तोपर्यंत त्यांना धान्य, आता दरडोई बाबा एवढं ग्राम लागणार आहे. आपल्याकडं जर माणसाची संख्या असेल, मुलांची संख्या असेल आणि ज्येष्ठाची संख्या असेल तर एवढं ग्राम आपल्याला धान्य लागू शकतं. एक अंदाज येतो ढोबळमानानं की एवढं धान्य लागणार आहे. पण तुमच्याकडे जर जनगणनाच नसेल तर तुम्ही कुठल्या आधारावर सांगणार की बाबा एवढं धान्य लागणार आहे? तर हे साधारणपणे इंग्रजांना राज्य करत असताना हे भेडसावलेले प्रश्न आणि त्यांनी मग ती जनगणना 1871ला सुरू केली. आणि त्याच्यानंतर मग एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्यांनी साधारणपणे 1931ला म्हणजे जी जनगणना झाली इंग्रजाकडून शेवटची, ती जातनिहाय जनगणना केली त्यांनी. म्हणजे जातनिहाय म्हणजे त्याची जात, त्याच्यानंतर त्याची पोटजात, त्याच्यानंतर त्याचं शिक्षण, त्याचं वय, त्याची सामाजिक परिस्थिती कशी आहे, त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, ह्या सगळ्या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी म्हणून आता आपण भारत स्वतंत्र झाल्यापासून किंवा अनेक वेळा मंडल आयोग लागू झाल्यानंतर हा जो मागासवर्गीय ग्रुप आहे पूर्ण आपल्या देशातला SC ST NT OBC हा जो मागासवर्गीय ग्रुप आहे, आपण नेहमी मागणी करतो किंवा जातनिहाय जनगणना करा, जातनिहाय जनगणना करा. आता जातनिहाय जनगणना करणे म्हणजे ज्या काही सामाजिक योजना आहेत, म्हणजे काय झालं आहे की भारतामध्ये जो काय मागासलेला भाग आहे, अत्यंत मागास राहणे किंवा वरच्या लेवलला राहणे, हे आपलं जातीवर अवलंबून आहे भारतामध्ये. कारण मागच्या 2500 वर्षापासून साधारणपणे आपल्याला म्हणजे काही जातीला अस्पृश्य हे लेखलेलं होतं. काही जात म्हणजे शिक्षणच घ्यायचं नाही, शिक्षण फक्त एका जातीलाच अधिकार, बाकी जातीला शिक्षणाचा अधिकार नाही.
बाकी 2 जातीला म्हणजे वर्णव्यवस्था जी होती त्या 4 वर्णामध्ये 3 वर्णाला शिक्षण घेण्याची सोय होती. त्याच्यामध्ये ब्राह्मणाने पूर्ण शिक्षण घ्यायचं आणि बाकी म्हणजे वैश्य आणि क्षत्रिय ह्यांनी सुद्धा कामापुरतं शिक्षण, त्यांना ठराविक परवानगी दिलेली होती की तुम्ही एवढंच घ्यायचं. आणि मग शूद्राला तर शिक्षणच घ्यायचं नाही. मग आता शिक्षणच त्याला मिळालेलं नसल्यामुळं त्याच्या मागासवर्गीयाची जी खाई आहे ती एकदम तळाला राहिली ना ती जात. आणि मग जातीच्या उतरंडी, वर्णव्यवस्थेमध्ये ह्या जातीच्या उतरंडी होत्या आणि ह्या जातीच्या उतरंडीमध्ये मग ज्या खालच्या जाती आहेत त्यांच्यावर अधिक निर्बंध असायचे. आणि त्याच्यामुळं काय झालं की ते मागासवर्गीयाचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त होतं, मागासलेलं प्रमाण जास्त होतं. त्याच्यामुळं इंग्रजांनी काय केलं की इथं हे राज्य करत असताना त्यांनी ओळखलं की हे मागासवर्गीयाचं जे इंगित आहे हे इथल्या जातीमध्ये आहे. म्हणजे भारतातल्या लोकांनी ओळखण्याऐवजी ते इंग्रजांनीच ओळखलं अगोदरच. आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना कुणी प्रेशर केलं नव्हतं इंग्रजांना जात न्याय जनगणना करा. पण त्यांना कळालं की ही जी गरिबी आहे किंवा ह्याच्यातलं मागासलेपण जे आहे हे जातीशी निगडीत आहे, ह्याचं दारिद्र्य आहे ते जातीशी निगडीत आहे. म्हणून जातनिहाय जनगणना केली तर आपल्याला ह्याच्यावर उपाययोजना करता येईल. त्याच्यामुळे त्यांनी पहिल्यांदा जातनिहाय जनगणना केली. आणि ती जनगणना जी केलेली आहे 1931ची त्याच जनगणनेवर आत्तापर्यंतचे जे रिझर्वेशन वेगवेगळ्या जातीला दिले गेलेले आहेत आत्तापर्यंत, किंवा भटक्या प्रवर्गाला 2.5% रिझर्वेशन, विमुक्ताला 3% रिझर्वेशन, धनगर समाजाला 3.5% रिझर्वेशन, वंजारी समाजाला 2% रिझर्वेशन, किंवा बाकी 27% रिझर्वेशन 54%, ओबीसींना. तर हे कशामुळं ठरलं तर हे सगळं 1931च्या जनगणनेवरच ठरलं ना. इंग्रजांनी जर ती जातनिहाय जनगणना केली नसती तर तुम्हाला हे ठरवता झालं नसतं कुणाला किती रिझर्वेशन द्यायचं आहे. बरोबर. हां. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये ज्या वेळेला 340, 341, 342 कलम जे घातलेले आहेत तर 340 कलममध्ये त्यांनी स्पष्टपणानं म्हणजे मागासवर्गीयाचं जे रिझर्वेशन आहे ह्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये म्हणजे प्रत्येक जनगणनेच्या वेळेला किंवा प्रत्येक 10 वर्षाला त्याच्यामध्ये काय बदल होतात, सामाजिक बदल काय होतात, आर्थिक बदल काय होतात, राजकीय बदल काय होतात हे बघावं सगळं. आणि हे बघून मग शासनानं पुढं किती रिझर्वेशन द्यायचं आहे, किती टक्के द्यायचं आहे, अजून जास्त द्यायचं का कमी द्यायचं आहे, इतर समाजाबरोबर किंवा ओपन समाजाबरोबर हा मागासवर्गीय समाज आला का, आणि जर आला नसेल तर तो येण्यासाठी त्याच्यात काय उपाययोजना कराव्या लागतील. तर हे सगळं ठरविण्यासाठी ही जातनिहाय जनगणना आहे. आणि दुर्दैव असं आपलं की ते भारत स्वतंत्र झाल्यानंतरच जातनिहाय जनगणना बंद झाली. हो. आणि त्याच्यानंतर मग म्हणून अशी मागणी करत होतो आपण की आता याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की साधारणपणे आता ओबीसीचं जे रिझर्वेशन आहे आपण आता महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या बघतो, पोस्टपोन झाल्या. जिल्हा परिषदेच्या निवडणुका पोस्टपोन झाल्या. का पोस्टपोन झाल्या तर केंद्र सरकारकडे इम्पेरिकल डाटा जो असतो तो मिळाला नाही. तो काय असतो म्हणजे समाजाचे प्रत्येक जातनिहाय ह्या पूर्ण ओबीसीमध्ये प्रत्येक जातीची जातनिहाय सामाजिक परिस्थिती काय, आर्थिक परिस्थिती काय, याच्यावर हे रिझर्वेशन पुढं चालू ठेवायचं आहे का कमी करायचं आहे का जास्त करायचं आहे, त्याची टक्केवारी वाढवायची आहे, काय नेमकं करायचं आहे हे डिसिजन घ्यायला पाहिजे असं 340 कलममध्ये नमूद आहे. आणि त्याच्यामुळं मग हा इम्पेरिकल डाटा न मिळाल्यामुळं त्यांनी रिझर्वेशनसुद्धा नोकऱ्यातलंही बंद करून टाकलं, निवडणुकांमधलंही बंद करून टाकलं. आणि त्याच्यामुळं आज ह्या सगळ्या निवडणुका आपल्या पोस्टपोन झालेल्या आहेत. बरोबर. तर ही साधारणपणे त्याच्यातली पार्श्वभूमी आहे. तर आता हे जे जनगणना आहे तर बाबासाहेबांनी साधारणपणे SC आणि STला जे काही रिझर्वेशन दिलेलं आहे हे रिझर्वेशन दिलेलं आहे त्याच्यामुळं त्या रिझर्वेशनची समीक्षा करण्यासाठी किंवा ते कंटिन्यू राहण्यासाठी आपल्याला SC आणि ST जे घटनात्मक रिझर्वेशन दिलेलं आहे केंद्रानं, जे घटनेमध्ये आहे 341 आणि 42 कलमानुसार, तर ते रिझर्वेशन कंटिन्यू असल्यामुळे त्याची जनगणना तुम्हाला करावीच लागणार आहे. म्हणून जातनिहाय जनगणना जरी होत नसली तरी SC आणि STची जनगणना होतेच, अनुसूचित जाती आणि जमातीची पूर्वीपासून.
पण इतर कुठल्या जातीची करायची नाही, म्हणजे जातनिहाय जनगणना नाही, प्रत्येक जातीप्रमाणे नाही. तर असा हा म्हणजे ह्याची पार्श्वभूमी आहे. आणि आपल्याला साधारणपणे म्हणजे हा आत्तापर्यंतचा हा अनुभव आहे जनगणनेच्या संदर्भात. आता आपण जातनिहाय जनगणनेची एक पार्श्वभूमी पाहण्याचं काम केलेलं आहे, परंतु जातनिहाय जनगणनेची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे. यावर तुम्हाला काय वाटतं, काय फरक पडेल, काय होईल, यावर तुमचं मत काय? आता काय झालं आहे की साधारणपणे केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणना करण्याचं घोषणा केली. साधारणपणे 2014ला केंद्रामध्ये जे सरकार आलेलं आहे, तर मी कुठल्याही पक्षाचा नाही, मला कुठल्याही पक्षावर टीकाही करायची नाही. कोणी चांगलं केलं, कोणी वाईट केलं हे आपल्याला माहीतच आहे सगळ्याला. आपल्याला असं वाटू नये की वा सर ह्या पक्षाचे आहेत आणि त्या पक्षाचे आहेत, त्याच्यामुळं मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही. त्याच्यामुळं केंद्रामध्ये जे सरकार आलेलं आहे हे साधारणपणे 2014पासून त्यांनी हे जातनिहाय जनगणना हे टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे की जातनिहाय जनगणना घ्यायची नाही असाच त्यांचा निर्णय झालेला होता. कारण कसं आहे की हे सरकार हे मनुवाद्याचं सरकार आहे, त्याच्यामुळं मागासवर्गीयाच्या बाबतीमध्ये ह्यांची मागासवर्गीयासाठी काय करायचंच नाही. उलट मागासवर्गीयाच्या तरतुदी ज्या घटनेमध्ये आहेत त्या घटनेला कसा विरोध करायचा, स्वातंत्र्यपूर्वीपासून ह्याने विरोधच केलेला आहे आणि आताही ते त्याच्या भूमिकेत काय बदल झालेला नाही. हे मागासवर्गीयाला विरोधच करत आलेले आहेत. त्यांना मागासवर्गीय नकोच आहे आणि त्याच्यामुळं त्यांना संविधान नको आहे. त्यांना सगळे गुलाम पाहिजेत आणि 15% लोक जे आहेत ते त्यांना राजे पाहिजेत आणि बाकी सगळे गुलाम पाहिजेत. अशी मानसिकता ह्या पक्षाची पूर्वीपासूनच आहे. त्यांच्या स्थापनेपासून तेच आहे. RSSचं तेच आहे, विश्व हिंदू परिषदेचं तेच आहे आणि आता भाजपचं तेच आहे. यांचे काही धोरणं वेगळे नाहीत. तर हे मागासवर्गीयाच्या विरोधात म्हणजे संविधानाच्या विरोधात काम करणारे हे सरकार आहे पूर्वीपासून. त्याच्यामुळं आता ह्या जनगणना म्हणजे जातनिहाय जनगणनेची त्यांनी घोषणा केली तरी ती होईल याच्यावर माझा तरी भरोसा नाही, अजूनही नाही. कारण कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि निर्णय जो झाला कॅबिनेटमध्ये निर्णय म्हणजे नाही नाही म्हणत असताना एवढंच नाही तर पाठीमागं सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारनं लेखी निवेदन दिलेलं आहे की जातीय जनगणना करणे आम्हाला शक्य नाही, आम्ही जातीय जनगणना करणार नाही अशा पद्धतीचं याच केंद्रातल्या सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये शपथपत्र दिलेलं आहे. आणि आता त्यांनी घोषणा केली आम्ही जनगणना करणार. आता त्या सुप्रीम कोर्टातल्या तुम्ही त्या शपथपत्रावर म्हणजे विश्वास ठेवणार का त्यांच्या घोषणेवर विश्वास ठेवणार? म्हणजे ही अशी परिस्थिती आहे. त्याच्यानंतर म्हणजे चर्चा तर अशी आहे की स्पष्टपणानं आता ज्या निवडणुका आहेत समोर बिहारच्या वगैरे, तर ह्या सगळ्या निवडणुका समोर ठेवून ही घोषणा केलेली असावी असं जाणकाराचं मत आहे. तर याच्यामध्ये जे त्यांनी घोषणा केली किंवा कॅबिनेटमध्ये जो निर्णय झाला तर हा कॅबिनेटमध्ये निर्णय झाल्यानंतर त्याच्यामध्ये असं म्हणलेलं नाही की एवढ्या दिवसात आम्ही जनगणना करू. बरोबर. त्याच्यामध्ये असं कालमर्यादा दिलेली नाही की बाबा आम्ही 1 महिन्याभर जनगणना करू किंवा आगामी 1 वर्षामध्ये आम्ही जातनिहाय जनगणना करू, असं काही नाही त्याच्यामध्ये. बरोबर आहे. जातनिहाय जनगणना करण्याचा फक्त निर्णय घेतलेला आहे. मग ते पुढच्या 10 वर्षात बी करू शकतात, पुढच्या 20 वर्षात बी करू शकतात, ते त्यांच्या मनावर आहे सरकारच्या. तर त्याच्यामुळं आम्ही करू एवढंच आहे, त्याच्यामध्ये काल मर्यादा काही घातलेली नाही. त्याच्यामुळं ती कधी होईल ह्याची गॅरंटी नाही. त्याच्यानंतर मी आत्ताच सांगितलं की ज्या सरकारनं इम्पिरिकल डाटा ह्या राज्य सरकारकडं आणि केंद्र सरकारकडं उपलब्ध असताना आणि इम्पिरिकल डाटा नसल्यामुळं OBCचं रिझर्वेशन अडवलेलं असताना सुप्रीम कोर्टानं हा इम्पिरिकल डाटा ह्यांनी उपलब्ध असलेला कोर्टामध्ये दाखल केलेला नाही आणि त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टानं OBCचं रिझर्वेशन 2006 पासून बंद केलेलं आहे. म्हणजे आता OBCचं
नोकऱ्यामध्ये प्रमोशनमध्ये रिझर्वेशन नाही सध्या, सुप्रीम कोर्टाने ते स्थगित केलेलं आहे. तर हे जे झालेलं आहे कशामुळे झालं तर एम्पिरिकल डाटा सादर केला नाही, दाखल केला नाही. बरं का दाखल केला नाही? कारण ह्यांची इच्छाच नाही ना मागासवर्गीयाचं काय व्हावं. मागासवर्गीयाचं प्रमोशन किंवा जे रिक्रुटमेंट आहे ते सुरू राहावं अशी भावनाच नाही ना सरकारची. कारण डिपार्टमेंटमध्ये पडू नये ना, ते असलेले कागद नेऊन कोर्टात दाखल करायला काय प्रॉब्लेम होता. बरोबर. पण असून केलेला नाही. याच्यावरून आपल्या लक्षात येऊ शकतं की त्यांची किती भावना आहे ती, म्हणजे जातनिहाय जनगणना करण्याची किती इच्छा आहे, त्यांची तीव्रता आहे का त्याच्यामध्ये उगं पुढं दाखवण्यासाठी केलेलं आहे हे आपल्याला समजू शकतं. त्याच्यानंतर अश्विनी वैष्णव जे आहेत सामाजिक न्याय मंत्री किंवा ज्याने जनगणनेचं काम ज्या खात्याकडं आहे, ते अश्विनी वैष्णवचं स्टेटमेंट असं आहे की आगामी जी जनगणना होईल त्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना करू. ह्याचा अर्थ काय? 2011ला व्हायला पाहिजे होती जातनिहाय जनगणना, 2021ला व्हायला पाहिजे होती, आता 2031ला होईल ना, 10 वर्षात. हां, 10 वर्षानं हे होत असते. तर आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्या वेळेला ती 2031ला होईल त्यावेळेला ती जातनिहाय होईल. आता जनगणना जर केंद्र सरकारला करायचं म्हणलं तर जनगणना केंद्र सरकार 1 महिन्यामध्ये सुद्धा करू शकतं. सर्व देशामध्ये यंत्रणा असते ना, आणि त्याच्यामुळं त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. 1 महिन्यामध्ये सुद्धा, किंवा त्यांनी जर ठरवलं 1 आठवड्यात करायचं तर 1 आठवड्यात सुद्धा सगळ्या भारताची जनगणना होऊ शकते. पण त्याची इच्छा पाहिजे तर होईल ते. तर ती तशी मनातून इच्छा केंद्र सरकारची अजिबात नाही जातनिहाय जनगणना करण्याची. फक्त हे दिशाभूल करण्यासाठी घोषणा केलेली आहे असं मला स्पष्टपणानं म्हणायचं आहे. याच्यामध्ये अजून एक, आता हे जनगणना जातनिहाय जी आहे ती वेगवेगळ्या जातींना मागासवर्गीयाला न्याय देण्यासाठी म्हणून ही जनगणना आहे. ह्या जनगणनेमुळं काय होणार की जातीनिहाय ज्या वेगवेगळ्या जाती आहेत भारतामध्ये, SC ST NT OBC जे काय ज्या SC ST आणि OBC तर भारतभर आहेत, हो, बाकी आपल्या राज्यामध्ये NTI SBC आहे. तर ह्यांना न्याय देण्यासाठीच जातनिहाय जनगणना करायची ना, दुसरं काय कारण आहे? बरोबर. तर तुमची इच्छा जर त्यांना न्याय देण्याची असेल तर जनगणना होईल. तुमची इच्छा जर आतून नसेल जनगणना म्हणजे यांना न्याय देण्याची मागासवर्गीयाला, तर ती जनगणना असं व्हायचं काय कारण नाही. बरोबर. बरं, ही जनगणना करत असताना सुद्धा एक जातनिहाय जनगणना असते आणि दुसरं जनगणना म्हणून जातनिहाय सर्वेक्षणसुद्धा करता येतं. सर्वेक्षण जे असते ते वर करायचं असतं. एक जिल्हा त्याच्यातलं एक गाव ठरवायचं, असे प्रत्येक जिल्ह्यातलं एक गाव ठरवायचं आणि ते ठोकताळा पद्धतीनं ते जनगणना करायची. तेवढ्याच गावाची करायची. एवढं नमुना, जसं आपण इथला नमुना तिथला नमुना थोडा नमुना घेऊन परीक्षण करतो ना मातीचं परीक्षण करत असताना शेतातली इथली थोडी माती घ्यायची, तिथली थोडी माती घ्यायची, अशा पद्धतीचं एक सर्वेक्षण असतं. आणि त्यालाही जनगणनाच म्हणलं जातं. तर त्याला जनगणना नसून ते सर्वेक्षण असतं. आणि दुसरं हे जातनिहाय जनगणना म्हणजे त्याच्यामध्ये सर्व मुद्दे असतात. त्याची सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, त्याच्यानंतर राजकीय परिस्थिती त्या समाजाची त्याच्यातून दिसून येईल, अशा सगळ्या गोष्टी असतात. शैक्षणिक परिस्थिती काय, मुख्य म्हणजे मागासलेपणाचं, त्याच्यात म्हणजे आपल्याला मागासलेपणाचा दर्जा ठरवता यावा अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर असतात. त्याच्यामध्ये मग स्त्री का पुरुष, त्याचं वय, किती वेळा शिकायला जातो का नाही जात, त्याच्यानंतर त्याचं वय, गाड्या, हां, ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात. 4 व्हीलर, हां, त्याच्यामध्ये मग ती प्रॉपर्टी म्हणजे आर्थिक परिस्थिती कशी आहे, 2 व्हीलर आहे का, 4 व्हीलर आहे का, त्याच्या घरात फ्रीज आहे का, मग घर कसं बांधलेलं आहे का, सिमेंट वाळूचं बांधलेलं आहे का, पत्र्याचं आहे का, कुडाचं आहे का, पाल आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणजे आर्थिक सर्वेक्षण होते, सामाजिक सर्वेक्षण होते, शैक्षणिक सर्वेक्षण होते, राजकीय सर्वेक्षण होते. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून त्या समाजाची काय नेमकी परिस्थिती आहे हे समजते. मग तुम्हाला परिस्थिती समजली की त्याच्यावर उपाययोजना करता येतात. बरोबर, हे मुख्य कारण त्या जनगणनेचं. तर हे अशा पद्धतीचं
ही जी जनगणना आहे ती केली जाते. त्याच्यामध्ये आता हे जातनिहाय जनगणना करायचं का सर्वेक्षण करायचं सरकार ज्यावेळेस फॉर्मॅट ठरवेल, हे जे जनगणना आयोग असतो ते जनगणना आयोगाकडून सरकारशी चर्चा होते आणि त्याच्यानंतर मग सरकार त्यांना जसं निर्देश देईल त्याच्यानुसार हे जनगणना आयोग त्याचे फॉर्मॅट तयार करतात आणि ज्या वेळेला ते फॉर्मॅट प्रसिद्ध होईल किंवा ते ठरवलं जाईल फॉर्मॅट त्यांनी, त्याच वेळेला आपल्याला लक्षात येईल की सरकारला जनगणना कुठल्या पद्धतीनं करायची आहे. बरोबर. त्याच्यामध्ये सखोल प्रश्न असतील, सखोल माहिती असेल तर जनगणना सरकारला जातनिहाय व्यवस्थित करायची आहे, सखोल करायची आहे असं आपल्या लक्षात येईल. न्याय द्यायच्या उद्देशानं बाबा ही जनगणना आहे हे असं आपल्या लक्षात येईल. पण त्याच्यात जर थातुरमातुर प्रश्न असतील, त्याच्यामध्ये जर ही सगळी परिस्थिती समजण्यासारखं त्याच्यात प्रश्नोत्तर नसतील तर आपण समजायचं की हे सर्वेक्षण आहे, हे काही जनगणना नाही आणि हे थातुरमातुर काहीतरी आता घोषणा केल्या म्हणून करण्याचं प्रकार आहे. बरोबर. तर अशा पद्धतीचा आपण अंदाज लावू शकतो. पण जोपर्यंत त्याचं फॉर्मॅट तयार होत नाही, बरोबर, नोंदणी फॉर्म जो आहे प्रत्येक कुटुंबाचा जो भरून घेतला जातो, तर तो फॉर्म जोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही तोपर्यंत आपण काय नेमकी माहिती, त्यांचे प्रश्नच आपल्याला माहीत नाही तर आपण मग जात सांगायची का पोट जात सांगायची, म्हणजे बाजारात तुरी असा प्रकार होऊ लागला आहे. ते खरं आहे. हां, तर जेव्हा फॉर्मॅट होईल त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल किंवा नेमकं जातच सांगायची का प्रवर्ग सांगायचा का पोटजात सांगायची का हे सगळंच सांगायचं, सगळंच असतं त्याच्यामध्ये. त्यांना जर पूर्ण तंतोतंत करायचं असेल, सखोल करायचं असेल तर सगळ्याच बाबी असतात त्याच्यामध्ये. तर हे अशा पद्धतीनं हे जनगणना केली जाते. पण सरकारचा जो म्हणजे सरकारचं जे आत्तापर्यंतचं वागणं आहे हे सगळं वागणं हे मागासवर्गीयाच्या विरोधातलं आहे. त्याच्यामुळं प्रामाणिकपणानं ही जनगणना करावी असं सरकारचं मत आहे असं मला वाटत नाही. त्याचं कारण काय, आता आपण पाहिलं की मागासवर्गीयाच्या ज्या योजना आहेत, समाज कल्याण, सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभाग, तर ह्या विभागाला साधारणपणे केंद्र सरकारकडून हे प्रत्येक राज्याला विशेष घटक योजनेमध्ये पैसा येत असतो. जी लोकसंख्या तुमच्या महाराष्ट्रातली SCची किती आहे त्याच्यानुसार त्याचा जो निधी आहे त्या राज्याचा, तर तो डायरेक्ट त्या राज्याला येत असतो. SCचा हा निधी, STचा हा निधी, आणि मग सामाजिक न्याय विभागाला SCचा निधी जमा होतो, बरोबर, आणि आदिवासी विभागाला STचा निधी जमा होतो. आता ह्या योजना ज्या असतात, मुलाची स्कॉलरशिप असते, त्यांचे वसतिगृह असतात, त्यांचे शैक्षणिक शुल्क असतं, ह्या सगळ्या ज्या समाजाला अपलिफ्ट करणाऱ्या किंवा त्यांच्या फायद्याच्या योजना, त्यांना वर आणण्यासाठी ज्या योजना असतात या मागासवर्गीयाला, त्याच्यासाठी तो पैसा असतो. आणि तो पैसा नियमानं दुसरीकडे खर्च करता येत नाही. राज्य सरकारवर बंधन असतं आहे की ते तिथंच खर्च करायचा आहे. SCचा पैसा हा सामाजिक न्यायाने SCसाठीच खर्च करायचा, STचा पैसा आदिवासी विभागाने STसाठीच, आणि सरकारची जबाबदारी असते, ती मुख्य सचिवाची जबाबदारी असते. ज्यावेळेला विलासराव देशमुख साहेबाचं महाराष्ट्रामध्ये सरकार होतं त्यावेळेला रत्नाकर गायकवाड मुख्य सचिव होते. तर त्यांनी विलासराव देशमुख साहेबांनी म्हणजे मंत्रिमंडळानं असं ठरवलं होतं की हा समाज कल्याणचा जो पैसा आहे तो दुसरीकडे वापरायचा, बरोबर, तात्पुरता. तर त्यावेळेला मुख्य सचिवांनी त्याला 100% विरोध केला. ते म्हणले एकही पैसा मी याच्यातला वापरू देणार नाही, हा विशेष घटक योजनेचा पैसा आणि तिथंच वापरला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये मग सामाजिक न्याय भवन जे आज महाराष्ट्रात आपल्याला दिसतात, त्याच्यानंतर 1000 मुलाची वसतिगृह मागासवर्गीयाची, 500 मुलाची वसतिगृह, जे काही मोठे मोठे वसतिगृहाच्या इमारती आहेत, सामाजिक न्याय भवन आणि त्याच्या सुविधा आहेत, ह्या सगळ्या त्या काळामध्ये झालेल्या आहेत. 1 रुपयासुद्धा मुख्य सचिवांनी इतर वळवू दिलेला नाही इतर खात्याला. हे उदाहरण आहे. आतासुद्धा महाराष्ट्राच्या मुख्य सचिव एक मागासवर्गीयच आहेत आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिवसुद्धा हर्षदीप कांबळे ते सुद्धा मागासवर्गीयच आहेत. आणि सगळे मागासवर्गीय आमदार आणि आदिवासीचे आणि मागासवर्गीय म्हणजे SCचे आणि STचे आमदार आहेत 20% महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आहेत आणि केंद्राच्या संसदेमध्ये आहेत. तरीसुद्धा 410 कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाचे लाडकी बहीण योजनेला वापरले गेले.
आणि बातमी अशी मागं होती, आता ती खरी आहे का खोटी आहे मला माहीत नाही, 7,000 कोटी रुपये आदिवासी विभागाचे या लाडकी बहीण योजनेला वापरले गेलेत. आणि एवढंच नाही तर आता आदिवासी विभागाच्या पगारीसुद्धा करताना अडचण निर्माण झाली होती असं मी ऐकलेलं आहे. म्हणजे विशेष घटक योजनेचे तुम्ही लाडकी बहीणसाठी अशा योजनेला पैसे वापरता, म्हणजे मागासवर्गीयाबद्दल तुमची किती आत्मीयता आहे तुम्हाला. म्हणजे मागासवर्गीयावर जो खर्च होणार आहे त्याच्या हिश्श्याचा पैसा आहे, तुम्ही देत नाही त्याच्यासाठी वेगळा. जो घटनेनं ठरवून दिलेला आहे किंवा त्याच्या लोकसंख्येनुसार हे पैसे त्याचे आहेत, ते पैसे तुम्ही दुसरीकडे खर्च करण्याचं काय कारण आहे. बरोबर. तुम्ही उपकारी करू नका ना, दुसरीकडचे पैसे खर्च करू नका, पण कमीत कमी त्यांच्यासाठीचा जो निधी आलेला आहे तो तर त्याच्यावर खर्च करा ना. तो त्याच्यावर खर्च करण्याऐवजी आपल्याला सवंग लोकप्रियतेमुळे निवडून येता यावं याच्यासाठी जी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ आणि लाडका मेहना अशा ज्या योजना काढताय, अशा बोगस योजनेवर हे फालतू सगळे पैसे मागासवर्गीयाचे खर्च करताय. म्हणजे मागासवर्गीयाबद्दल राज्य सरकारला केंद्र सरकारला किती प्रेम आहे हे ह्याच्यावरून लक्षात येते ना. म्हणून तुम्ही किती जरी घोषणा केल्या तरी लोकांची दिशाभूल करायलात असं म्हणणं काय वावगं ठरणार नाही ना ते. तर अशा पद्धतीचं हे जे जनगणना आहे. त्याच्यानंतर आता केंद्र सरकारमध्ये जे सचिव उपसचिव जे मागं 340 लोक ह्याच्यामध्ये भरलेले आहेत 2 वेळा, आणि हे जे भरलेत ते लॅटरल एंट्रीनं भरलेले आहेत. ते GMPने तुमचं ते काय UPSC नाही काय नाही. या देशामध्ये लोकशाहीमध्ये कुठल्याही नोकरी मिळवण्यासाठी काही चाकोरी ठरलेली आहे ना, ही सगळी चाकोरी डावलून केंद्र सरकारनं हे लोक उपसचिव सचिव ह्या पदावर डायरेक्ट लोक निवडलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मागासवर्गीयाचं रिझर्वेशन डावलून निवडलेत. म्हणजे तुम्हाला निवडायचेच होते तर मागासवर्गीयाची 50% भरती तुम्ही का करून घेतली नाही. करून घ्यायला पण आता तुम्ही ज्यावेळेस भरताय त्यावेळेला कुठलं येडं भरत नाही ना. ज्यावेळेस UPSCमध्ये तुम्ही जे लोक आता कलेक्टर वगैरे आहेत किंवा IPS आहेत IAS आहेत, हे जे लोक जे भरलेले वेडे आहेत का लोक, ते इलिजिबल असतील त्यालाच घेता ना तुम्ही. बरोबर. मग अशा पद्धतीनं तुम्हाला हे भरायचे होते तर 50% रिझर्वेशनसुद्धा भरायला पाहिजे होतं ना. त्या लॅटरल एंट्रीनं जे लोक भरलेत ना, रिझर्वेशन भरलंच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे रिझर्वेशनबद्दल किती प्रेम आहे तुम्हाला. म्हणजे रिझर्वेशनमध्ये बद्दल जर प्रेम नसेल तर जातनीय जनगणनेबद्दल प्रेम असायचं काय कारण आहे का. म्हणजे ही सगळी दिशाभूल करण्याची घोषणा आहे, ह्याच्या पलीकडं काहीच नाही असं मला वाटतं आहे. आणि हे जे लॅटरल एंट्रीनं हे लोक जरी भरले गेले तरी आता केंद्र सरकारमध्ये SCचे मंत्री आहेत, STचे मंत्री आहेत, 20% खासदार हे SC STचे आहेत. एकाही आमदारानं एकाही मंत्र्यानं त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये संसदेमध्ये असा आवाज उठवला नाही की बाबा तुम्ही हे एवढे लोक भरले लॅटरल एंट्रीनं, त्याच्यामध्ये रिझर्वेशन का भरलं नाही. म्हणजे प्रत्येक माणसाला मागासवर्गीयामधल्या निवडून जाऊन जर तोंडाला कुलूपच लावून बसायचं आहे तर घरी बसा ना. आम्ही लायक नाही बाबा, आम्ही काय थांबू शकत नाही म्हणून बाजूला सरका ना. जो कोणी दुसरा लायक माणूस ज्याला तोंड उघडायचं आहे, ज्याला तोंड आहे तो माणूस जाईल ना. ज्याला तोंड नाही ती माणसं, मुके माणसं कशाला निवडणुका लढवायला, कशाला जातीचं वाटोळं करायला. हे मागासवर्गीयाचे दुश्मन आहेत झाले हे खरे तर. हे जे आमदार खासदार जे मागासवर्गीयाचे आहेत ना, हे राज्यात असो किंवा संसदेमध्ये देशाच्या असो, तुम्हाला जर आपल्या मागासवर्गीयावर अन्याय व्हायला, मागासवर्गीयावर वापरले जायचे पैसे दुसरीकडे वापरले चालले तर तुम्ही आवाज का उठवू शकत नाही. एवढे बी गुलाम होऊ नका ना, लोकशाही आहे ना देशामध्ये. तर ह्या साधारणपणे जे काय म्हणजे जातनिहाय जनगणना आहे याच्याबद्दल माझं जे मत आहे, याच्यापेक्षा जर आपलं काही वेगळं मत असेल तर मांडा, आपण त्याच्यावर अजून चर्चा करू. पण साधारणपणे ही अशी परिस्थिती आहे, फॅक्ट आहे. नक्कीच आज आपल्याला जातनिहाय जनगणनेच्या जी घोषणा झालेली आहे त्या माध्यमानं वेगवेगळे जे प्रश्न होते त्याची नक्कीच उत्तरं भेटलेली असतील. शेवटी प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं आणि भविष्यात जनगणना होणार आहे. ज्यावेळी फॉर्मॅट ठरण जसं सरांनी सांगितलं त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की खरंच त्यांना मागासले पण सिद्ध करायचं आहे, न्याय द्यायचा आहे भटके मुक्तांना, मागासल्यांना, ते नक्कीच लक्षात येईल. आजची मुलाखत ही महत्त्वपूर्ण आहे. सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा
म्हणजे जातनिहाय जनगणनेची जास्तीत जास्त सर्वांना माहिती होईल. धन्यवाद. नमस्कार.